जय जोशी मित्रांनो, सतीश पत्वे. तर मित्रांनो, परत एकदा आपले यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला एक रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे. भोकरीची भाजी. त्या भोकरीचा जो मूर आलेला तो बारीक बारीक चणं राहतं, त्याची भाजी कशी करायची त्याची तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे. कारण की एकदम जबरदस्त अशी लागणारी भाजी आहे. माझी मागा तिकडावर विशाल आलांबा असल्यामुळं खुडता येत नाही. विशालवर खुडायचा म्हणजे डायरेक्ट फांद्या तोडायचं काम चालू आहे. आमच्या अगोदर कोणतर तोडून नेले, पण थोडीशी आहे ती रेसिपीसाठी म्हणून आपण घेऊन जाऊ. तर कशी बनवायची ती रेसिपी तुम्ही देखासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत देखा. ज्याला माहीत नसेल त्यांनी अवश्य बनवा आणि खा. आणि चव एकदम जबरदस्त लागते. रानभाजी असल्यामुळे ती आपण खालीच पाहिजे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला अजूनही जर कोणी नवीन आहे तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बाकीच्यांना पण शेअर करा. आणि जो वर विशाल आहे तो फेसबुकवर आहे, तर मित्रांनो त्याला फॉलो करायला विसरू नका. त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मग लिंक टाकणार आहे फेसबुकची, तिथं जाऊन त्याला फॉलो करा. चला, आपला असंच नवनवीन व्हिडिओ देखण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे अशी पद्धतीशीर आहे भोकरीची भाजी. तर ही भाजी खोडून नेल्यामुळे आहे ना, एकदम आपल्याला थोडीशीच भाजी राहिलेली आणि हे झाडाला आवडी दाट भाजी पण नाही. नाही तर भोकरीची भाजी असं लय भारी चणाचे चणा द्यायला तर आपण कवा फांद्या तोडतो नाही, पण आज आपण फांद्या तोडूनच त्याची भाजी खुडून घेणार आहोत. तर चला, आता सगळ्यात पहिली भाजी खुडून घ्या. तर मित्रांनो, आपण एक भाजीपुरती भाजी आणली. वत बघू, सुपात ओतून घ्या. अजून आमच्या काम सुपा वापरतो. मस्त भाजी भेटली. आवडी भाजी भेटली आपल्याला. त्याच्यात थोडीशी निवडून घ्यायला लागेल, काही निबार वगैरे राहते. तर हे आपण थोडीशी निवडून घ्या. ऐ रामबा, खाला का सामने चिकाट चिकाट घाण. तर हे आपण साफ करायचे म्हणजे आपण जे तोडून घेतलेले आहे ना, तर त्याच्यात ही अशी काय थोडीशी निभार आहे, तर ते व्यवस्थित काढून घ्यायचे, कारण हे शिजत नाही. त्यासाठी रेसिपी बनवणार आहे आज अश्विनी. बनवाय जरा नवीनच माणूस आहे. बघू कशी बनवतो, बनवल्यावर सांगाल कशी झाली ती. मित्रांनो, आपला आदिवासी समाज असा आहे का आपल्याला कुठला पण ऋतू येऊ द्या, आपल्या आदिवासी समाजाला कुठली कंच ऋतूमध्ये कुठली भाजी येते सगळ्या भाज्यांशी अगोदरच भाज्यांचा खजिना करून ठेवलेला आहे. आणि तो आपण आता इथून पुढं पण असंच आपल्याला जसं माहीत तसं टिकून ठेवायचं काम चालू आहे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण ती भाजीची रेसिपी वगैरे कशी बनवायची ते दाखवतो. आहे आपल्यालाच नाही ध्यानात राहिलं तरी आपण करू शकतो, कारण आपण पुढच्या येणाऱ्या पिढ्या पण तशी नवीन असं विचार बनवलेले, पण तरी इसरते विचारून कवा पण. तर ही भाजीसाठी मित्रांनो, करवंदा सगळ्यात बाहेर राहतात, पण आपण करवंदा आणलीच नाही. तर आज आपण याच्यात चिंच घालून बनवणार आहोत. तर मित्रांनो, आपण भाजी बनवण्यासाठी आवडी भाजी घेतली आणि भाजीत आंबट घालायला लागत, त्यासाठी आवडी चिंच घेतली आणि हिरवी मिरची लागते, पण आपल्याला हिरवी मिरची नसल्यामुळे आपण वाळलेलीच मिरची पाट्या वाटून घेतली. आणि आपण याच्यात काय वेगळा काही म्हणजे असं एक्स्ट्राची गरज नाही. अजून याच्यात फक्त मीठ ॲड करायचं आणि तेल, मीठ मिरची तेल, मीठ आणि मिरची एकत्रच वाटलेलं आहे याच्यामध्ये. कारण की पाट्या मिरची वाटताना फक्त मिरची नाही वाटलेला, त्याच्यामुळे मीठ टाकलं तरच वाटतं येते. आणि चिंच भाजी असं आपलं साहित्य आजचा. एकदम साधी सोपी आपली रानभाजी, जास्त खर्चिक नाही. आणि थोडासा तेल टाकायचा आणि शिजवून घ्यायची. आणि भाजी शक्यतो शिजून कमी होत नाही, हाय तेवढीच राहते ही भाजी. अगोदर आपण चिंचेचं पाणी करून घेऊ. इकडे तयार होतपर्यंत इकडं चुला पेटून घेतली. चुलीवर बनवणार आहे आपण. आमची चूल ही अशी
हे असे प्रकारचे आमचे चुले एकदम जुने पद्धतीचीच 2 चुल्या. भाजी बनवण्यासाठी आपण आता हे कढईमध्ये घेणार आहे. बसल बहुतेक काय थोडीशी कमी होईल बा. थोडीशी कमी होते नॉर्मली. मट्टी कढई आपल्याला जरा बारीक होऊ राहिली. थोडीशी मट्टी कढई चेंज करून घेतली. थोडीशी मट्टी चणा एकदम म्हणजे आवडी खास नाही भाजी, पण म्हणजे आहे काय भोकरेला लईच भारी भाजी राहते. आपण तसे भाजीचा व्हिडिओ एखादा बनवू. मित्रांनो, आपण पावसाळ्यात पण एकदा भोकरीचीच भाजी बनवते. ती पण एकदम जबरदस्त चविष्ट लागली, कारण ती विदाऊट सीझनची भाजी होती तरी मस्त लागत. आता ही सीझनेबल भाजी आहे, कारण की पिशेवाडीपाशी ज्या भोकरीची झाडं ती तशी वर्षातून 3 टाईम भाजी ती तशी भेटते. म्हणजे जगा वेगळा भोकरी येते जरा, त्याला 3 टाईम बार येतो. तर आपण आता हे उन्हाळी सीझनमध्येच येणारी भाजी आता ही खाऊ राहिलो. अजून आपण 2 टाईम पावसाळ्यात पण तिथली भाजी आणून बनवणार आहोत. तर ही भाजी बनवायची एकदम साधी सोपी पद्धत राहते. याच्यामध्ये आता आपण जे मीठ आणि मिरची वाटून घेतली ते मीठ आणि मिरची टाकून घेणार आहे. एकदम साधे सिंपल, कोणी पण बनवू शकत. आणि चिंचेचं पाणी आपण यातलं तर ते त्याच्यात टाकून घेणार आहोत, कारण की चिगाट राहते. आणि पाणी पण आपण याच्यात लगेच टाकून घेणार आहोत. आणि अशीच चुलीवर ठेवून द्यायची. आणि जास्त वेळ शिजायला पण नाही लागत, लगेच शिजून होते. भाजी शिजत घातल्यानंतर असा वरून झाकणं ठेवून घ्यायचं. आता आपण डायरेक्ट शिजल्यानंतर तुम्हाला दाखवून कशी झाली ती आणि टेस्ट कशी झाली ती पण तुम्हाला नक्कीच सांगेल. बघू अश्विनील कशी जमते भाजी. बनविते ती भाजी पण विसरते म्हणजे त्याच्यात काय विसरायलं. मीठ आणि मिरची घालायची, सगळा ओतून द्यायचं. 3 वर्षानं भाजी बनवली म्हणजे आवडी सोपी भाजी असून तरी रेसिपी माहिती करून घ्यायला लागत आहे. अजून मित्रांनो, आपला याचा पण व्हिडिओ येणार आहे. सावरीचं जे दोडं राहतं काटे सावरीचं, त्याचा पण अजून आपल्याला भाजीच काय भेटली नाही, तर तो 1-2-3 दिवसात तो पण व्हिडिओ येऊन जाईल. चला भाजी शिजते तोपर्यंत. तर मित्रांनो, आपली भाजी शिजून झालेली आहे आणि काय वाढून पण घेतली, ध्यानातच नाही राहिली. बाबा खाऊ राहिला. मग कसं लागत बाबा? जे ना बनवले ते बघ खाऊन यार कसं लागत आहे. आवर लवकर खाय. कशी झाली? चांगली ना काय झाली? कशी लागते तिला काय अंदाजच नाही कशी लागली. चालू केली का? आता माच खाऊन येईल तर कशी झाली? बरी झाली भाजी. बनवणार थोडीशी आवडी खात जरा चांगला सांगा नी व्हिडिओ टाकायचा आहे तिकडे. कसं आहे लागू? भाजी चांगली लागते. हिरवी मिरची नाही आणि आंबट नाही कमी. आमटच नाही काय, हिरवी मिरची लागत होते. बंद करू. भाजी चांगली आहे.